आणि चला सगळ्यांना सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. अमृता मॅडम 2 दिवस झाले आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जात आहेत. एक सत्याच्या जगामध्ये घेऊन जात आहेत. सत्यावर प्रकाश पाडत आहेत. आणि एक लक्षात आलं माझ्या, थोडस मी फार बघू नाही शकले ग्रुपवर, पण एक लक्षात आलं की अजूनही क्वांटम लीप किंवा क्वांटम जंप तुम्हाला मॅडमनी सांगितली घ्यायला हार्डली 1-2 लोकांनीच लिहिलेलं आहे. ते एक थोडस वाईट वाटतं की सगळे एवढं मॅडमनी वेळ देऊन सगळं सांगतायत, पहाटे आपण उठतोय, वेगळ्या दुनियेत जातोय आणि परत तुम्ही कुठे अडकता कळत नाही. 2 का 3 जणांनी लिहिलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही क्वांटम जंप समजून घेतली नाहीये, म्हणून मला थोडस सांगावंसं वाटतंय की आता सत्य आपल्याला कळलेलं आहे पहिल्या दिवसापासून. डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट नेहमी डोक्यात जर ठेवला तर आपल्याला कळतं की आपण जे बघत आहोत ते सत्य नाही आहे. सत्य काही वेगळं आहे. आपण मरतही नाही, आपण जगतही नाहीये. ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मग असं असेल तर क्वांटम जंप याचा अर्थ असा होतो की कॉन्शियसनेस शिफ्ट आपल्याला आता करायची असेल तर आधी ती घ्यावी लागेल. मग त्या कॉन्शियसनेसने बघावं लागेल आपलं स्वरूप काय आहे. तर आपलं स्वरूप पुन्हा पुन्हा मॅडम सांगतायत की एकाच वाक्यात सगळं काही कथन होतं, अहम ब्रह्मास्मी. मग या अहम ब्रह्मास्मी ह्यानी जर तुम्ही क्वांटम जंप घ्यायची झाली थोडी थोडी का होईना, एकदम तर काय आपण सेल्फ रिअलायझेशनला जाणार नाही. कारण सेल्फ रिअलायझेशन म्हणजेच ते की आपण ब्रह्मत आहोत, ब्रह्मन आहोत ही अनुभूती घेणे. त्यालाच तर रिअलायझेशन म्हणतात आणि हा सगळा प्रवास रिअलायझेशनचाच आहे. सेल्फ रिअलायझेशनचाच आहे. तर क्वांटम जंप मध्ये तुम्ही ठीक आहे, संसारातनं तुम्हाला लवकर उठता येणं शक्य नाहीये. तर निदान आपण क्रिएटर आहोत या ह्यानी तरी काही तुमच्या जंप असल्या पाहिजेत छोट्या छोट्या. उदाहरण मला काय वाटतंय ते मी सांगते. नेहमीचे संकल्प कसे काय येऊ शकतात तिथे. उदाहरणार्थ आपल्याला क्रिएशन करतोय आपण, मी सांगितलं थोडक्यामध्ये की आपणच धर्तीवर आता क्रिएशन करत आहोत आणि ही क्षमता मानव शरीराला आहे. मानव शरीर ज्या घाटणीने बनलेलं आहे, 7 लेयर्स म्हणा किंवा त्याचं 5 कोश, आता 7 कोश उजेडात आलेले आहेत. आपण 5 कोश म्हणायचं, ते 7 कोश उजेडात येत चाललेत. तर हे जे मानवी शरीर बनलेलं आहे, बुद्धी लेयरच्या वरचं, आपण जे 7 लेयर्स ऑराचे बघितले, त्याच लेयरला, त्याच शरीराला अशी क्षमता आहे की व्हिज्युअलाइज करायचं आणि क्रिएट करायचं. म्हणजे व्हिज्युअलायझेशन मधनं निर्माण करण्याची कॅपॅबिलिटी फक्त मानवाला आहे. म्हणून मानव इथे आहे आता सध्या. काय क्रिएट करायला आहे की आपल्या अस्तित्वाचा हायर अनुभव, की आपणच प्रकाश आहोत, आपणच ब्रह्मन आहोत. आणि पुन्हा पुन्हा सायकल ते सुरू होत असतं. कधीही ना एंड असतं ना कधीही अंत, सुरुवात असते ना अंत असते. आपल्या ह्याला सुद्धा आपण कधी जन्मत नसतो, आपलं वय कधी वाढत नसतं, काहीच नाही. हे चेतनेचे खेळ आहेत. म्हणजे हे काय करतोय आपण, आपलं वय वाढलं, अमृता मॅडमचं वय वाढलं, अमृता मॅडम आता अशा दिसतायत, आज निळा ड्रेस, निळं मॅचिंग स्क्रीन, हे सगळं आपण क्रिएट करतोय, मॅडम क्रिएट करतायत. का क्रिएट करतायत? तर हेच तर आपलं खरं काम आहे क्रिएशनचं. वेगळं वेगळं काहीतरी सतत क्रिएट करत राहणं. मोल क्रिएट करत राहणं, संसार क्रिएट करत राहणं, भाजी क्रिएट करत राहणं, असं. तर हे छोट्या-छोट्या गोष्टी आपण आता क्रिएट करत राहिलो. आता जर क्वांटम जंप म्हणायची छोटीशी, या चेतनेला कळलेलं आहे, अस्तित्वाला कळलेलं आहे, तर काय जंप घेतली पाहिजे? तर आता आपल्याला काय क्रिएट करायचंय सांगितलंय, नवीन सृष्टी आपण क्रिएट करतोय. मग हळू टप्प्या जाणार आहे ना, का एकदम सगळं होणार आहे. धडाडकन आपण ब्रह्मन स्वरूपाला दिसणार आहे आपल्याला, नाही. थोड्या-थोड्या जंप घ्यायच्या. मग उदाहरणार्थ आता आता आजपासून आपला हे हस्तमुद्रांचा वर्ग सुरू होतोय. अजूनही ज्यांनी फी भरली नाही त्यांनी भरा. तर समजा ते आपण करतोय, तर आपल्याला काय करायचंय? आजार नष्ट करायचेत, बरोबर? व्हिडिओवाले काय करतायत? आजार क्रिएट करतायत. कायनो बायनो खोट्या-नाट्या बातम्या सांगून, व्ह्यूज कमवून, पैसा कमवून.
तर आपण काय क्रिएट करणार आहोत? आपण आजाराला नष्ट करत आहोत. समजा हे एक क्वांटम जंप होईल, की आमच्या घरातले आजार मी नष्ट केलेत किंवा आम्ही नष्ट केलेत आणि आजूबाजूचे, हळू-हळू आजूबाजूचे. मग आपण बघितलं एक समूहाने जर एका समान उद्दिष्टावर जर काही पेरणी केली आणि त्या दृष्टीने काही काम केलं, सामूहिक चेतना पेरली तर ती लवकर फलित होणार आहे. भले आज नाही होणार, आपण जे काही संकल्प लिहून जे काही करणार आहोत ते. भले 1 महिन्याने होईल, भले 1 वर्षाने होईल, 1 तपाने होईल. पण ते होईल कारण विचारांचे व्हायब्रेशन्स नष्ट होत नाहीत. विचारांनीच व्हिज्युअलाइज करूनच आपण सगळं क्रिएट करत असतो. तर ही क्वांटम जंप होईल, की आपण आजारांना नष्ट करत चाललेलो आहोत. तर असा विचार करा थोडासा, जो नॉर्मल आपण सांसारिक माणूस विचार करत नाही. एकदम हायरही जंप नको आणि नेहमीच्या पण नको. तुम्हाला काय वाटतं अमृता मॅडम? तुम्ही बोला. हा जरा थोडं त्यावर आधी बोला. कारण लिहिलंय अगदी थोड्या कमी लोकांनी. मग दिवसभर काय करतात? बोला. हं. हा, तुम्ही आता जे सांगितलं तेच की कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जम्प म्हणजे काय ते आहे. आपण रोजच आहे तेच त्यातलं जर करत बसलो तर ती जंप नाही होऊ शकत ना. तर नेहमीच जे आहे ते सोडून त्याच्या पुढची पायरी म्हणू किंवा एका कम्फर्ट झोनच्या पलीकडचा विचार करून मग जी काही घेऊ जंप ती क्वांटम जंप होईल. बाकी तर आपल्या संसारातलं किंवा हे सगळ्या गोष्टी आपण तर त्या करतोय किंवा थोड्या पुढे जाऊन ऍडव्हान्स लेवलला व्हिज्युअलायझेशन करून वगैरे वगैरे आपण आपल्या साध्य करतोय. पण क्वांटम जंप तेव्हाच होईल की अहम ब्रह्मास्मीच्या वाक्याला रिलेटेड आपण काहीतरी काय म्हणू आपलं संकल्प इंटेंट ठेवू. तर ही क्वांटम जंप होईल. तर क्वांटम जंपसाठीची उदाहरणं तशी भरपूर आहेत, पण आपल्याला जे त्यातनं घ्यायचं आहे ते हे आहे की कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन किंवा ब्रह्मन किंवा ब्रह्माजवळ अहम ब्रह्मास्मी या कन्सेप्ट जवळ जाऊन काहीतरी आपल्या आतमध्ये ठामपणानं ठरवायचं आणि तो बदल करायचा आहे. मग हे सगळं सायंटिफिक आपण आता ते जाणून का घेतोय तेवढ्यासाठीच घेतोय की आत्तापर्यंत आपण ह्या भ्रमात होतो किंवा ह्या सगळ्या गोष्टीत होतो म्हणून आपल्याला हे सगळं खरं वाटत होतं. आज तर आणखीन थोडंसं एक कन्सेप्ट पुढची कळेल. तर हे सगळं जे आहे ते जाणून घेण्यामागचा उद्देशच हा आहे की आपल्याला ब्रह्माजवळ पोचाय किंवा आपणच ब्रह्म आहे या कन्सेप्ट जवळ पोचायचं आहे. म्हणून आपण जे काही मेंदू आपल्याला सांगतोय की अरे हे कसं काय असेल ते कसं काय असेल लॉजिक वापरायला सांगतोय किंवा लॉजिक विचारतोय की हे कशावरनं होईल ते कशावरनं होईल त्याच्यासाठीचे प्रूफ पण आहेत विज्ञानामध्ये. आणि त्या कन्सेप्ट आपण जाणून त्यासाठीच घेतोय की या भ्रमातनं पलीकडे जायचंय. आणि हे तर आपल्या सनातन ह्याच्यात वेदांमध्ये वगैरे खूप आधी कित्येक हजारो वर्षांपूर्वीच सांगितले. पण ते कळू शकत नव्हतं किंवा तेवढी चेतना नव्हती. कॉन्शियसनेस कमी पडत होता. आणि आता तो कॉन्शियसनेस वाढलाय म्हणून आपण त्याचं कनेक्शन लावून सायन्स आणि अध्यात्म दोन्ही मधल्या कन्सेप्ट जाणून घेऊन त्या अहम ब्रह्मास्मी कसं काय खरं आहे किंवा अंतिम सत्य तेच आहे. मग तिथपर्यंत जायचं असेल तर आपल्याला आपल्या आतमध्ये काय बदल केले पाहिजेत. बाकी तर रोज सकाळी उठणं वगैरे भौतिक आयुष्यातलं आपल्यासाठी म्हटलं ध्यान करणाऱ्या लोकांसाठी खूप क्षुल्लक गोष्ट झाली आता ती. की ते तर इझिली व्हायला पाहिजे. एवढी ऊर्जा आपण वाढली आजूबाजूची किंवा आपली पण चेतना तेवढ्या वरच्या लेवलला गेली. त्यामुळे ह्या गोष्टी तरी इझिली व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी संकल्प करण्याची गरज नाही आहे ऍक्च्युली. ठरवल्याबरोबर व्हायला पाहिजेत त्या गोष्टी. त्यासाठी लिहायला पण नाही लागलं पाहिजे. जसं की भौतिक आयुष्यातल्या म्हणजे मुलांसाठी म्हणजे मॅडम तर सारखंच सांगतात की थोडं कुटुंब मी सोडून आता जरा आय पासून वी चा विचार केला पाहिजे. मी पासून आपणचा विचार व्हायला पाहिजे. तर तो यासाठीच की अहम ब्रह्मास्मी ही कन्सेप्ट किंवा ही जी काय भूमिका आहे ती जर अनुभवायची असेल तर क्वांटम जंप मध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे की मी पासून आपण कडे जाणं ही सगळ्यात मोठी क्वांटम जंप आहे. अजून जर आपण मी मध्येच अडकलेलो असेल, माझं घर, माझी मुलं, माझा नवरा, माझे नातेवाईक, माझं करिअर, माझे पैसे, तर ती क्वांटम जंप होणार नाही. कारण बाकी सगळे पण तिथंच तर आहेत. मग आपल्या चेतनेत आणि त्यांच्या चेतनेत काय फरक आहे? मग ही जर क्वांटम जंप घ्यायची असेल आपल्याला तर थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर वेगळं म्हणतो आपण. जंप कशाला म्हणतात? नॉर्मल आपण पायऱ्या किंवा पावलं टाकतो ती
नॉर्मल आहेत, सगळीजण तशीच पावलं टाकतात किंवा तसंच जिना चढतात. जंप कधी होते, जेव्हा आपण थोडीशी ताकद लावतो आणि उडी मारतो पुढे, बरोबर, जंप त्याला म्हणतात ना. म्हणजे आपल्या मराठी भाषेत आपण जाणून घ्यायचं म्हटलं शब्दशः तर जंप त्याला म्हणतात, की थोडासा फोर्स आपल्यातला जास्तीचा लावून, ताकद जास्तीची लावून पुढं जाणं, थोडं नॉर्मल चालण्यापेक्षा थोडं पुढं जाणं, बरोबर. तर ही क्वांटम जंप तेव्हाच होईल, भौतिक गोष्टींच्या जंपचा विचार किंवा सवयी आणि संकल्पाचा विचार न करता अहम ब्रह्मास्मी या कन्सेप्टकडे जाण्यासाठी पुढचा ब्रॉड माइंड म्हणू आपण त्याला, ब्रॉड माइंडेड विचार म्हणतो त्याला, तसा विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले इंटेंट म्हणजे संकल्प असले पाहिजेत. मग हे संकल्प काय काय असले पाहिजेत, आता आपलं 4:30 वाजताचं ध्यान चालू होणार आहे सकाळचं. त्याच्यामध्ये माझ्या परीने पण जेवढे मला शक्य आहे तेवढे मी लिहून काढून यांना पाठवेन, आपल्याकडे जे कोऑर्डिनेटर घेणार आहेत त्यांना, जेणेकरून चेतना ती पेरली जाईल सगळीकडेच. आणि जसं सांगितलं कालच झालं ना आपलं, की एक जण जरी बदलला तरी सगळ्यांवरती तो परिणाम, म्हणजे क्वांटम एन्टँगलमेंट होणार आहे आणि त्याचं क्रिएशन आपण करणार आहोत. बाकीचे भीतीचं किंवा आणि दबावाचं किंवा आणखीन काही क्रिएशन करतात, तर आपण थोडं ब्रॉड माइंडेडनी सकारात्मक म्हणू, किंवा सकारात्मक पण नाही म्हणता येणार, तो खूप लिमिटेड शब्द आहे. तर एक क्वांटम जंपच्या दृष्टीने आपण चेतना पेरूयात, की ज्या चेतनेचा उपयोग आपण चेतना पेरतोय आपल्या ग्रुपमध्ये, पण त्याचं जे काही क्वांटम एन्टँगलमेंट आहे ती बाहेर पण दिसेल, बाकीच्या ठिकाणी पण दिसेल, आपल्याला अनुभवायला येईल, दिसेल म्हणण्यापेक्षा. कारण आता दिसणं हा शब्द किती वापरायला पाहिजे हे आपल्या आजच्या सेशनमध्ये कळेल, की दिसतंय तसं नसतं हे नुसतं म्हणत होतो आपण. तर त्याची सायंटिफिक कन्सेप्ट आजच आहे. तर आजचा विषय जो आहे तो टाइम ट्रॅव्हलशी रिलेटेड आहे आणि ऑप्टिकल इल्युजन. इल्युजन म्हणजे भास म्हणतो ना आपण, भास होणं, की समोर काहीतरी आहे असा भास होतोय, इल्युजन होतोय, भास किंवा दिसतंय, पण ते खरोखर तिथं नाही आहे, हा भास आहे ना, म्हणून तर त्याला इल्युजन म्हटलं, ऑप्टिकल इल्युजन. तर आज पहिलं आपण टाइम ट्रॅव्हल बघूया आणि मग ऑप्टिकल इल्युजन. त्यामुळं जे दिसतंय त्याला दिसतंय म्हणणं पण आजपासून चुकीचं आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. सत्याकडे जायचंय ना. तर त्या सत्याकडे जाण्यासाठी सुरुवात आपल्याच वागण्यातनं, बोलण्यातनं, विचारातनं व्हायला पाहिजे. तर ते सत्य आपण आपल्या अंगी बाणवू शकतो. तर आपण आज बघूया टाइम ट्रॅव्हलची कन्सेप्ट. टाइम ट्रॅव्हल म्हणजे कोणाला काही माहिती आहे का, चॅटबॉक्समध्ये लिहू शकता, किंवा असे काही मूवी पिक्चर आहेत की जे टाइम ट्रॅव्हल करून, जर कोणाला माहीत असेल, एक पिक्चरचं नाव सांगेन. डॉक्टर स्ट्रेंज म्हणून एक पिक्चर आहे, मूवी आहे, खूप वर्षापूर्वीचा, जुना आहे बराच, हिंदीमध्येही अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये ती टाइम ट्रॅव्हल कन्सेप्ट जी आहे ना ती सांगितलेली आहे. जर कोणी बघितलं असेल किंवा कोणाला माहिती आहे टाइम ट्रॅव्हल म्हणजे काय, तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता, कोणाला माहिती आहे टाइम ट्रॅव्हल म्हणजे काय. माहिती असेल तर सांगू शकता, म्हणजे यश, हो, श्रद्धा मॅडम. हा. नमस्कार मॅडम. हा. हा, तर टाइम ट्रॅव्हल पाहिला तो मूवी आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की एक स्पेसिफिकली फ्रिक्वेन्सीला आपण ते ट्यून करून आपण एक तर पास्ट मध्ये जाऊ शकतो, नाही तर फ्युचर मध्ये जाऊ शकतो. म्हणजे त्या ओके. फ्रिक्वेन्सीला ट्यून केल्यानंतर असं ते टाइम ट्रॅव्हलचं त्यांनी सांगितलं आणि आहे त्या गोष्टी आपण बदलू शकतो तिथे जाऊन. बरोबर. तर इथं म्हणजे सायंटिफिक कन्सेप्टनुसार सांगेन की आज आपण बघूच ते, म्हणजे सगळे त्याला फॉर्म्युले लागू पडतात, त्याला डायमेन्शन, या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे आपण 2D 3D मध्ये आपण असं म्हणतो ना, आपण आता जे आहे ते मॅट्रिक्स मायाजाळ म्हणतोय ज्याला आपण, किंवा जी काही पृथ्वी आहे ती 3D मध्ये आहे, म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये आहे आणि पुढं चालली आता, बरोबर. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे वेळेसाठी पण वेगवेगळे अनुभव येतात. आता ग्रुपवर खूप दिवसांपूर्वी प्रश्न टाकला होता मॅडमनी, की कोणाकोणाला वेळ खूप फास्ट जातोय असा वाटतोय, कोणाकोणाला हळू जातोय असा वाटतोय. त्याच्या मागचं कारण हे डायमेन्शन आहे. हे का विचारलं होतं ते आज कळेल बऱ्याच जण. येस मॅडम. मॅडम, आणि आपण मेडिटेशन बरेच केलेले आहेत या प्रकाराचे, टाइम ट्रॅव्हलिंगचे. भूतकाळात जाऊन बदललंय, भविष्य काळात जाऊन बदलतो. टाइम बरोबर. ट्रॅव्हलिंगचाच कन्सेप्ट वापरतो आपण. येस. ध्यानाचं पण आहे, आज बघूया आता पूर्ण कव्हर होतंय का, थोडा पार्ट उद्या घ्यायला लागतो, वेळेनुसार ठरवू आपण. तर आता हे भूतकाळातलं टाइम ट्रॅव्हलिंग आणि भविष्य काळातलं टाइम ट्रॅव्हलिंग याच्यामध्ये विज्ञानानं जे सांगितलंय ते सांगेन. म्हणजे माझं याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाही, मी फक्त अभ्यास केला त्याचा आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते.
तर हे टाइम ट्रॅव्हल म्हणजे काय हे आता आपण आज बघूयात. जर विचारलं की टाइम कसा कळतो आपल्याला, तर तुम्ही उत्तर काय सांगाल? की समजा आपल्याकडे घड्याळ वगैरे काहीच नाहीये आणि विचारलं की आत्ता किती वाजले, जसं की थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्वी घड्याळ वगैरे काही नव्हतं, बरोबर? तर कसा टाइम बघितला जायचा, सांगू शकाल का कोणी? स्पीड ऑफ कसं लाईट. सूर्याच्या लाईट वाळूचं भ्रमणानुसार. वाळूचं एक एक एका वेळी एकदा बोला. सूर्याची सूर्याची दिशा म्हणजे सूर्यप्रकाश जसा येईल त्यानुसार ते टाइम बघितला जायचा. येस. आणखीन आणखीन कशाच्या ह्याच्याकडनं बघितला जायचा, कशावरून बघितला जायचा काळ गेलेला? सूर्याचं एक झालं. वाळूद्वारे हम्म. शकुंतला मॅडम, आवाज नाही आला. वाळूचं. वाळूचं ते पण घड्याळच झालं ना, एक इन्स्ट्रुमेंट झालं. इन्स्ट्रुमेंट शिवाय कसा बघितला जायचा? सावलीवरून सावली हा तेच, म्हणजे सूर्यावरनं, ते सांगितलं ना श्रद्धा मॅडमने. सूर्यावरनं म्हणजे सूर्य असेल तर आपली सावली पडते, त्याच्यावरनं ते होतं, कळतं. पाण्यात वाटी टाकून पण पाहतात. हे मला माहिती नाहीये काय असतं, बाकीच्यांना माहिती असेल कदाचित, पण मला माहिती नाही काय असतं. पाण्यात वाटी टाकून म्हणजे काय करतात? पाण्यात वाटी सोडायची आणि ते हळूहळू हळू ते खाली जाणार. त्यानुसार पण जुने लोक टाइम पाहायचे. खाली म्हणजे तळाला तो होत असलेली तांब्याची तळाला वाटी. जायची वाटी. हा तेच म्हणणार होते, त्याचं मटेरियल वेगळं असेल ना, की कुठली पण वाटी टाकून चालणार नाही, काहीतरी नाही, आपले मेटल. पितळ असायचं, पितळाची. तांब्याची असायची, आम्ही लहान हो, असताना ते दाखवलेलं. ओके, ठीक आहे. तर मग मला एक विचारायचं की ठीक आहे, आता आपल्याला तेव्हाही घड्याळ नव्हतं, म्हणजे आता सगळ्या टेक्नॉलॉजी आल्यात, तर तेव्हा घड्याळ नव्हतं तर वेळ थांबला होता का? किंवा आपल्याला काय म्हणू आपण, की आपलं वय, म्हणजे एक मी उत्तरच देते आता डायरेक्ट, वयावरनं पण वेळ कळतो ना, की किती काळ गेला असेल, वेळ गेला असेल, बरोबर? तर तेव्हा घड्याळ नव्हता म्हणजे वेळ थांबला नव्हता. त्याच म्हणजे घड्याळ म्हणजे नकाशासारखंच आहे, म्हणजे एकतर टाइम आणि स्थळ किंवा स्पेस आणि टाइम एकत्र मोजलं जातं. ते कसं मोजलं जातं, काय मोजलं जातं, ते आपण आता याच्यात बघूयात, म्हणजे स्क्रीनवरती आता आपण पीपीटी मध्ये बघूयात. तर पीपीटी मध्ये टाइम आणि टाइम ट्रॅव्हल आणि टाइम स्पेस इल्युजन बद्दल बोलणार आहे. हे थोडंसं मागचं रिव्हिजन म्हणू किंवा कनेक्शन सांगते. क्वांटम मेकॅनिक्स किंवा क्वांटम फिजिक्समध्ये आपण निरीक्षणाचा प्रभाव बघितला, डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट जाणून घेऊन, बरोबर? की जेव्हा एखाद्या कणाचं निरीक्षण केलं जातं तेव्हा तो लहरीच्या स्वरूपातून कणाच्या स्वरूपात रूपांतरित होतो. म्हणजेच काय, तर निरीक्षणाची जी क्रिया आहे ते स्वतःचं वास्तव निर्माण करते, हे क्वांटम फिजिक्स सांगतंय. हे एक अद्भुत रहस्य, म्हणजे शास्त्रज्ञांना पण धक्कादायक असं होतं की जेव्हा त्याच्यावर निरीक्षण केलं जातं तेव्हा त्या कणाचं रूपांतर लहरींचं रूपांतर कणामध्ये होते. मग चेतना चेतना जे म्हणतोय, ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतोय, जाणीव म्हणतोय, तर वेदांत जे आपले आहेत आणि क्वांटम फिजिक्स, ते दोन्हीही हेच सांगतायत की चेतना हेच मूळ वास्तव आहे आणि निरीक्षण म्हणून आपली जाणीव जी आहे तीच भौतिक जगाला आकार देते. जसं आत्ता सांगितलं मॅडमने की आपणच क्रिएटर आहोत. आपणच क्रिएटर का आहोत? कारण आपल्या आतमध्ये कॉन्शियसनेस आहे ना, आपल्याच आतमध्ये चेतना आहे. बाकी कोणाच्या आतमध्ये आहे का चेतना? जरी असली तरी ते व्हिज्युअलायझेशन करण्याची टेक्निक किंवा क्रिएशनची जी काय म्हणू, अधिकार म्हणू आपण, क्रिएशनचा अधिकार सगळ्यांना नाही आहे, माणसालाच आहे. का आहे? कारण त्याच्या आतमध्ये जी चेतना आहे, मूळ वास्तव आहे, त्याच्या आधारावरती तो त्याला अधिकार मिळाला आहे. तोच फक्त आहे, तो व्हिज्युअलायझेशन करू शकतो आणि निर्मिती करू शकतो. म्हणून मनुष्याचा जन्म, म्हणजे ह्याच्या आधी पण खूप साऱ्या सेशनमध्ये सांगितलंय की मनुष्य योनी का श्रेष्ठ मानली जाते, म्हणजे देव सुद्धा तरसतात मनुष्य जन्मामध्ये येण्यासाठी. राक्षस तरी आहेतच आहेत, पण देव सुद्धा इच्छा करतात की मनुष्य जन्मामध्ये यावं. ऍक्च्युली तिथं म्हणण्याचा अर्थ हा आहे की देवांना पण तर कॉन्शियसनेस वापरता येतोय, व्हिज्युअलायझेशन करता येतंय, पण
मनुष्य योनीमध्ये ती क्षमता का दिली आहे? कारण 50% म्हणजे हे आता आपल्या आध्यात्मिक किंवा सनातन नॉलेजनुसार 50% पाप 50% पुण्य म्हणजेच न्यूट्रल स्टेटला असतो आपण. आणि ते त्यातून आपण एकतर चांगलं करू शकतो किंवा म्हणजे एकतर 50च्या पुढे जाऊ शकतो किंवा 50च्या खाली येऊ शकतो. दोन पॉसिबिलिटी ह्या मनुष्य जन्मामध्ये आहेत. तर ठीक आहे, म्हणजे चेतनेचा जो काही कन्सेप्ट आहे, कॉन्शियसनेस हेच वास्तव आहे आणि निरीक्षण म्हणून आपली जी जाणीव आहे, अवेअरनेस आहे, तोच भौतिक जगाला, आपल्या आजूबाजूला जे जग आहे त्याला आकार देतोय. जे पाहतोय ते घडतंय किंवा घडवून आणू शकतोय आपण. हाच सिद्धांत विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीमध्ये मान्य केलेला आहे. नाहीतर बऱ्याच कन्सेप्ट आता पुढेही आहेत की ज्या अध्यात्मामध्ये आहेत पण विज्ञानाने मान्य केल्या नाहीत किंवा मान्य करण्यापेक्षाही त्यांना त्या प्रूव्ह करता आल्या नाहीयेत. लिमिटेशन्स येत आहेत त्याच्यात, त्यामुळे त्यांनी प्रूव्ह केल्या नाहीयेत किंवा त्या हा बाबा असंच आहे म्हणून ते खरं आहे असं सांगू शकत नाहीयेत. त्याच्यानंतर क्वांटम सुपरपोजिशन बघितले आपण, जसं की शॉरिंगर कॅट एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं की एका वेळी म्हणजे जेव्हा बॉक्स बंद असतो आणि आतमध्ये मांजर असतात, त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी अनेक असतात. अनेक म्हणजे काय, दोन्ही पॉसिबिलिटी आहेत, एक तर ते मांजर जिवंत आहे किंवा मेलेलं आहे. पण जेव्हा बॉक्स उघडून बघतो आतमध्ये, तेव्हा ती निरीक्षण केल्यावरती एकच अवस्था निश्चित होते. मग ते पॅरलल युनिव्हर्स वगैरे पुढची कन्सेप्ट झाली की इथं जर मांजर जिवंत असेल तर दुसऱ्या युनिव्हर्समध्ये ते मेलेलं असते वगैरे वगैरे. ही पुढची बाजू झाली. पण क्वांटम सुपरपोजिशन म्हणजे एखादी वस्तू जी आहे ती एका वेळी अनेक अवस्थांमध्ये असू शकते, हे क्वांटम फिजिक्स सांगतंय. म्हणजे कणाच्या रूपातही असू शकते, लहरींच्या रूपातही असू शकते. जेव्हा त्याचं निरीक्षण केलं जाते तेव्हा त्याची एक अवस्था निश्चित होते. म्हणून म्हणजे खूप गूढ अध्यात्म म्हणा किंवा काय पुढची कॉन्शियस लेवल म्हणा, की जेव्हा आपण जिवंत आहे तोपर्यंतच हे जग आहे म्हटलं जातं आणि जेव्हा आपला मृत्यू होतं तेव्हा जगाचाही जग पण संपुष्टात येतं. मग हे जग संपुष्टात कुणासाठी येतं? जी चेतना आहे, जो निरीक्षण करणार आहे त्याच्यासाठी संपुष्टात येतो. मग दुसऱ्यांसाठी पण संपुष्टात येतं का? नाही. दुसऱ्या चेतना ज्या आहेत त्यांचं अजून जग चाललंय ना, ते अजून व्हिज्युअलाइज करून क्रिएट करू शकतात. तर त्यांच्या बाबतीत ते जग तसंच असतं. पण ज्या चेतनेचा अंत झाला किंवा ज्याला आपण आत्मा गेलाय म्हणतो, गेलाय म्हणण्यापेक्षा तो एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये गेलाय, जी क्रिएशनची स्थिती होती, म्हणजे क्रिएट करण्याची क्षमता असलेलं मनुष्य हे एक इन्स्ट्रुमेंट होतं त्याच्याकडे. त्या इन्स्ट्रुमेंटमधनं तो बाहेर पडलाय. मग तो परत मनुष्याच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जाईल किंवा आणखी कोणाच्या तरी जाईल. तर जोपर्यंत त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आहे तोपर्यंत निरीक्षणाची, व्हिज्युअलायझेशनची कपॅसिटी आहे आणि तेव्हाच तो भौतिक जग निर्माण करू शकतोय. म्हणून म्हटलं जातं की तो जिवंत आहे तोपर्यंत जग आहे त्या चेतनेसाठी, आणि जेव्हा तो शरीर सोडतो तेव्हा त्याच्यासाठी जग संपतं. कारण जग निर्माण करणारा कोण आहे? तोच आहे. तो आहे तोपर्यंतच जग निर्माण करू शकतो. वस्तू, लक्झरियस लाईफ, पैसे, घर, बंगला, गाडी, जे काय आपला अडकलोय आपण, ते जोपर्यंत ती चेतना आहे तोपर्यंतच आहे. त्याच्यानंतर त्याचं काही व्हॅल्यूच नाहीये. आणि तो खरं तर आत्ताच्या आयुष्यात जिवंत असतानाचा पण तो एक भास आहे. डोळ्यांना जे दिसतंय किंवा जे काय ते आपण आता बघूयात पुढे हळूहळू. तर हे क्वांटम सुपरपोजिशन आहे, ते एकाच वेळी म्हणजे क्वांटम फिजिक्स सांगतंय एकाच वेळी अनेक अवस्थांमध्ये असू शकतो. जोपर्यंत आपण निरीक्षण किंवा आपला कॉन्शियसनेस आपण वापरत नाही तोपर्यंत त्या पॉसिबिलिटी, मल्टिपल पॉसिबिलिटीज असू शकतात, प्रोबॅबिलिटीज असू शकतात. पण जेव्हा आपण आपली चेतना वापरतो, एक निर्णय घेतो, क्वांटम जम्पची पण इथं कन्सेप्ट लागू होते. जेव्हा निर्णय घेतो तेव्हा एक अवस्था, एक मार्ग निश्चित होतो. जोपर्यंत निरीक्षण केल्यावर ठरवत नाहीये किंवा तो निरीक्षण करत नाहीये तोपर्यंत मल्टिपल गोष्टी असू शकतात. तेच शोरिंगर कॅट एक्सपेरिमेंट मध्येही सांगितले. त्याच्यानंतर जेव्हा आपण रोजच्या आयुष्यामध्ये पण निर्णय घेतो तेव्हा कन्फ्युजन स्टेटला का असतो? कारण तेव्हा सुपरपोजिशन असते विचारांची पण. मग जोपर्यंत आपण निर्णय घेत नाही तोपर्यंत एक वास्तव बनत नाही, एक रियालिटी, एक मार्ग किंवा एक डेस्टिनेशन म्हणू आपण, ध्येय बनत नाही. तर हे कोण ध्येय बनवतं किंवा निर्माण करतं? तर निरीक्षकच करतोय. वास्तव निर्माण कोण करतंय? निरीक्षक म्हणजेच आपण. मग वेदांतामध्ये काय सांगितलंय? माया, मॅट्रिक्स,
माया जाळ आपण म्हटलंय त्याच्यात. कारण आपल्याला माहितीये जाळं जे असतं ते काय करतं, अडकवतं. माशांचं जाळं आहे, शिकारी जाळं टाकतो, काय करतं, जाळं म्हणजे अडकवणार. मग ही माया पण तशीच आहे. माया म्हणजे जगाचा भ्रामक स्वरूप आहे म्हणून सांगितलंय आपल्या सनातन लिटरेचरमध्ये. जे दिसतंय ते खरं नाही आहे. आणि काय खरं आहे मग, ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे, जगत मिथ्या आहे असं सांगितलं. मग विज्ञानही तेच सांगतंय की चेतना हीच अंतिम वास्तव आहे, बाकी सगळं काही आहे तो तिचा आभास आहे. ते डबल स्लिट जी एक्सपेरिमेंट आहे त्याच्यातनं ते कळतंय. निरीक्षकाचा प्रभाव हेच वेदांतानं जे काही सिद्ध केलंय ते विज्ञान सिद्ध करतंय. निरीक्षकाचा प्रभाव म्हणजे ब्रह्मन किंवा चेतना. तर आता आपण बघूया टाइम ट्रॅव्हल. मग आता टाइम ट्रॅव्हल जसं विचारलं की वेळ थांबली आहे का, घड्याळ नव्हतं म्हणून नाही. मग वेळेची मोजण्याची अनेक साधनं आहेत वेगवेगळी. त्यातल्या सगळ्यात प्रायोरिटीवर मानलं जात आहे ते घड्याळ. घड्याळ काय सांगते, वेळ सांगते. पण आपण जी वेळ बघतोय किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ती फक्त वेळेवरच अवलंबून आहे का, तर नाही, त्याच्यासाठी स्पेस पण कारणीभूत आहे. तर हे आपण बघणार आहे पुढं. तर काळ आणि त्याचं वैज्ञानिक स्वरूप काय आहे, वेळ ही एक स्थिर गोष्ट आहे की नाही हे बघूया आपण. मग त्याच्यात शास्त्रज्ञांनी बरेच प्रयोग केले. त्याच्यात सापेक्षतेचा सिद्धांत आहे, टाइम डायलेशन म्हटलं जातं त्याला. तर हे बघणार आहोत. त्याच्यात आपण ट्विन पॅराडॉक्स म्हणजे अं, जे काही पहिलं वाक्य आहे, वेळ ही स्थिर गोष्ट आहे किंवा नाही बघण्याची, त्याचं प्रूफ या ट्विन पॅराडॉक्समध्ये मिळते. त्याच्यानंतर ब्लॅक होल, बर्मुडा ट्रँगल, हे जे काय ऐकलंय आपण बऱ्याच वेळा. तर ते ब्लॅक होल कन्सेप्ट, ती काय आहे नेमकी ब्लॅक होल कन्सेप्ट, आणि शास्त्रज्ञांनी काय सिद्ध केले त्याच्या बाबतीत, त्याच्याशी रिलेटेड डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन, 4 डायमेन्शन, आणि पृथ्वी जी आहे ती किती डायमेन्शन मध्ये आहे, हे सगळं बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर आपलं जे सनातन आध्यात्मिक ज्ञान आहे ते आणि विज्ञान आता जे सांगते टाइम ट्रॅव्हल्सच्या बाबतीतलं, त्या संकल्पना कशा कनेक्टेड होत आहेत, किंवा पूर्वी पण हे टाइम ट्रॅव्हलिंग कसं वापरलं जायचं, तेव्हा तर खूप इझिली, म्हणजे जर आपण विश्वास ठेवत असू तर ते कळायला आणखीन सोपं आहे. जे आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलंय, विज्ञानामध्ये ह्या कन्सेप्ट आहेत त्या खूप जास्ती कन्सेप्ट गणित ह्या विषयावरती आधारित आहेत, फॉर्म्युलेज वगैरे येतात. तर ते सगळ्यांनाच कळेल असं नाहीये. तर हे जे काही टाइम ट्रॅव्हल बघतं त्याच्यात एकतर पहिल्यांदा न्यूटननं टाइम ट्रॅव्हल बद्दल सांगितलं की वेळ जो आहे तो सगळीकडे सारखाच आहे किंवा सारखाच वाहतो म्हटलंय. वेळच ऍब्सोल्यूट म्हणजे परिपूर्ण आहे आणि सगळीकडं सेम आहे असं न्यूटननं सांगितलंय. हे म्हणजे त्याने जेव्हा सुरुवातीला काय त्याची जे प्रूफ मांडले किंवा ज्या काही थेअरी आणि एक्सपेरिमेंट करून बघितल्या थेअरीच्या आधारावरच्या, त्याच्या दृष्टिकोनातनं न्यूटननं हे पटवून दिलं सगळ्यांना, की पटवून दिलं हे की हे खरं आहे की नाही आहे ते आपल्याला ठरवायचं. आता न्यूटन असेल काय, आईन्स्टाईन असेल काय, जे काही आहे ते आता आपल्या चेतनेचा उपयोग करून आपल्याला ठरवायचं आहे. तर न्यूटननं तेव्हा सांगितलं की वेळ सगळीकडे सारखा आहे आणि तो परिपूर्ण आहे, सगळीकडे परिपूर्ण आहे म्हणून. मग निरीक्षक जो काय आहे तो कुठेही असू देत, वेळ सगळीकडे एकसारखाच आहे. मग त्याच्यावरती त्याने हेही सांगितलं की गुरुत्वाकर्षण किंवा वेगाचा वेळेवरती परिणाम होत नाही म्हणून. पण ते फार काळ सत्य राहिलं नाही त्यांनी जे सांगितलं ते, कारण ते सुरुवातीच्या काळातले सगळे त्यांचे ऑब्झर्वेशन होते आणि प्रयोग होते. मग त्याच्यानंतर आईन्स्टाईन आले. आईन्स्टाईननी जे काही शोध लावले, अभ्यास केला, त्याच्यावरनं त्यांनी रिलेटिव्हिटीचा शोध लावला, सापेक्षतेचा सिद्धांत सांगितला. या सापेक्षतेच्या सिद्धांतामध्ये काय आहे की निरीक्षकाचा वेग आणि गुरुत्वाकर्षण या दोन्ही गोष्टींवरती वेळ अवलंबून असतो, ज्याला टाइम डायलेशन म्हणतात. की जितक्या आपण, आपलं सोपं उदाहरण आहे ना की आपण बैलगाडीने लवकर पोहोचू का विमानाने जास्ती लवकर पोहोचू, ऑब्वियस आहे, कोणीही सांगेल विमानाने आधी पोहोचू का, कारण बैलगाडीचा वेग आणि विमानाचा वेग वेगवेगळा आहे ना, खूप जास्ती साम्य म्हणजे त्याच्यात डिफरन्स आहे. तर मग बैलगाडी जी आहे ती हळू जाते, बरोबर. मग वेग जेवढा कमी असेल तेव्हा वेळ जास्ती लागतो, वेग जेवढा जास्त असेल तेव्हा वेळ कमी लागतो. म्हणजे थोडक्यात वेळ जो आहे तो कशावरती, गतीवरती पण अवलंबून आहे, बरोबर. आणि
गुरुत्वाकर्षणावरतीही अवलंबून आहे. का गुरुत्वाकर्षणावरती अवलंबून आहे तर ते ट्विन पॅराडॉक्स मध्ये बघूयात. त्याच्यानंतर आईन्स्टाईननं हा सापेक्षतेचा सिद्धांत जो सांगितला तो थोडासा पुढे डिटेल म्हणजे 1905 मध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे की प्रकाशाचा वेग हा सर्वांसाठी समान आहे, पण वेग जसजसा वाढतो तसा वेळ कमी लागतो. हे टाइम डायलेशन आहे. मग टाइम डायलेशन म्हणजे काय, जो प्रवासी आहे तो अत्यंत वेगानं म्हणजे प्रकाशाच्या स्पीडच्या जवळपास जातो त्याच्यासाठी वेळ कमी किंवा हळू जातो. उदाहरणार्थ अंतराळवीर म्हणजे ट्विन पॅराडॉक्स मध्येही तेच उदाहरण घेतलं इव्हन. आणि हे ट्विन पॅराडॉक्स किंवा हे टाइम डायलेशन जे आहे ते शेवटी न्यूटनचा जो काही सिद्धांत न्यूटनचा आहे की आईन्स्टाईनचा E=mc² ह्या सूत्रानुसारच चालतो, वस्तुमान आणि ऊर्जेचा परस्पर संबंध. तर हे ट्विन पॅराडॉक्स काय आहे तर समजा दोन जुळी मुलं घेतली, त्यातला एक जुळा भाऊ आहे तो अंतराळयानात वेगानं प्रवास करतोय किंवा तो तिथं त्याचं हे करतोय, आणि दुसरा जो भाऊ आहे जुळा भाऊ तो पृथ्वीवर राहतोय. तर त्या दोघांमधला फरक आपल्याला बघायचा आहे टाइम डायलेशन आणि ह्या कन्सेप्टनुसार, की जर अंतराळात गेलेला भाऊ आहे तो जर प्रवास करून पुन्हा पृथ्वीवर आला तर त्याचं वय कमी असेल की जास्त असेल, काय वाटतंय तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये पण सांगू शकता कमी. की कमी. हा, कमी असेल किंवा तो म्हातारा दिसेल की तरुण दिसेल. आणि हे फॅक्ट आहे म्हणजे हे आपल्याकडे खूप वेळा घडलेलं आहे, आपण बातम्यांमध्ये वगैरेही बघितलंय की 15-15 आपल्या पृथ्वीच्या वेळेनुसार 15-20 वर्ष ते अंतराळामध्ये प्रवास करतायत, पण इथं आल्यानंतर ना ते जेवढे इथून गेले होते तसेच आहेत अजून. त्यांच्या वयामध्ये काही फरक पडला नाही आहे, दिसण्यामध्ये काही फरक पडला नाही आहे, वेळेमध्ये त्यांच्यासाठी ती वेळ तेव्हाचीच आहे. ते इथं आल्यावर त्यांना ते जग म्हणा किंवा ते सगळं आहे ते, अरे इथं एवढं कसं काय पुढं गेलं आणि म्हणजे आपण अजून मागेच आहोत असं वाटतं. तर ही फॅक्ट पण आहे म्हणजे पृथ्वीवरती आल्यावरची. तर हे का होतं, कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम तिथं लागू पडतो. कारण पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण जास्ती आहे, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये ते गुरुत्वाकर्षण म्हणजे ऍक्च्युली त्याला शक्ती म्हटलंय, ती शक्ती आहे की नाही हे पुढं आहे अजून कन्सेप्ट काय आहे नेमकं ते. तर जेवढं गुरुत्वाकर्षण जास्त असेल, जडत्व जास्त असेल तेवढा वेळ जास्ती लागणार आहे, आणि जेवढं गुरुत्वाकर्षण कमी असेल तेवढा वेळ कमी म्हणजे इथं हे हळू आणि फास्ट जे सांगितले त्यांनी ते थोडंसं समजण्याला कन्फ्युजन मध्ये आहे. तर तुम्ही दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम बघून कम्पेअर नका करू, जे काही उदाहरणं सांगते त्याच्यावरनं समजून घ्या की अंतराळामध्ये जो वेळ आहे तो गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळं फास्ट जातो म्हणू आपण, किंवा फास्ट म्हणण्यापेक्षा जे त्याला जे सापेक्षतेचा सिद्धांत जो सांगितला आईन्स्टाईननी त्याच्यानुसार की वय वगैरे वेळेनुसार पुढे जातं ना, तर तिथं तेवढ्या हे नाही जात ते पुढं, किंवा हळू होतं. एजिंग म्हणतो ना ते हळू होतं, किंवा जे काही आहे ते एकदम स्लो पद्धतीनं होतं पृथ्वीपेक्षा. हे जडत्व जे आहे थोड्याशा कन्फ्युजनवाल्या कन्सेप्ट आहेत, आपल्याला ते उदाहरणातून समजून घ्यायला लागेल. तर मग ह्याच्यामध्ये जीपीएसचं पण उदाहरण दिलंय. तर आधी आपण हे सायंटिफिकली बघूयात की हे ट्विन पॅराडॉक्स जे सांगितले उदाहरण, की अंतराळात गेलेला जुळ्या मुलांमध्ये अंतराळात गेलेला मुलगा आणि पृथ्वीवर असलेला मुलगा, जर अंतराळात गेलेला मुलगा 15-20-30-40-50 वर्ष जरी तिथे गेला तरी त्याचं वय आहे ते वाढत नाही, पण पृथ्वीवरचा जो मुलगा आहे त्याचं वय वाढतंय. तर पुन्हा हे क्रिएशन ही कन्सेप्ट त्याच्या मागे आहे, कारण की इथं जे कोणी आपण आहोत कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पण वापरतोय. अंतराळामध्ये तो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आपल्या जशा धारणा आहेत त्याच्यानुसार नाही आहे, त्यामुळे तीही गोष्ट इथं लागू होते. तर हे वेळेचं जे गणित आहे ना ते स्पेसवरती सुद्धा अवलंबून आहे, जसं आता सांगितलं ट्विन पॅराडॉक्सचं. मग स्पेस म्हणजे काय, वस्तूंच्या मधलं अंतर किंवा त्रिमितीय कन्सेप्ट. मग त्रिमितीय म्हणजे आपलं ही जी काही पृथ्वी आहे ती 3 डायमेन्शन आहे. 3 डायमेन्शन म्हणजे काय, तिथं लांबी, रुंदी आणि उंची या तिन्ही गोष्टींना कन्सिडर केलं जातं, त्याला तिथे स्पेस म्हणतात. म्हणजे आपल्या कन्सेप्ट म्हणजे विज्ञानाच्या कन्सेप्टमध्ये त्याला स्पेस म्हणतात. मग या तिन्ही दिशांमध्ये कोणतीही वस्तू अस्तित्वात असेल तर तिला हे 3 डायमेन्शन लागू होतं. म्हणजे एक निश्चित स्थान म्हणजे पृथ्वीवर असेल तर 3 डायमेन्शन मध्ये, जर दुसऱ्या ग्रहावर गेली तर त्याचं डायमेन्शन चेंज होईल, कुठल्या ग्रहावर किंवा कुठे जाईल त्याच्यानुसार, या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जिथं कुठे जाईल त्यानुसार.
मग स्पेस आणि टाइम एकत्रित काय, जेव्हा आईन्स्टाईनने सापेक्षतेचा सिद्धांत मांडला तेव्हा त्यानं हे सांगितलं की नुसती वेळ किंवा नुसता स्पेस नाही कन्सिडर होऊ शकत, तर त्या दोन्ही एकमेकांना एकत्रितरित्या दाखवतात, दर्शवतात किंवा एकत्र जोडलेल्या आहेत. मग इथं गणितामध्ये किंवा आलेख वगैरे काढले जातात विज्ञानामध्ये, म्हणजे जे आपण शाळांमध्ये शिकतो त्याच्यामध्ये. तर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वगैरे हे आठवत असेल कोणाला तर त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हे म्हणजे अक्ष म्हटलं जातं त्याला. एक्स अक्षावर वाय अक्षावर असं म्हटलं जातं. तर ती उभी जी असते त्याला समजा वाय ऍक्सिस म्हटलं तर तो टाइम दाखवेल, आणि आडवं जी लाईन असेल त्याला एक्स ऍक्सिस म्हटलं तर त्या आडव्या लाईनवरती 3 डायमेन्शन कन्सिडर केले जातात, ज्याच्यात लांबी, रुंदी आणि उंची असते. आणि उभा वाय अक्ष असतो त्याच्यावरती एक म्हणजे स्पेस हे कन्सिडर करून मग तो सिद्धांत, सापेक्षतेचा सिद्धांत आहे तो प्रूव्ह होतो, जसा की आईन्स्टाईननं तो प्रूव्ह केलाय. त्याच्यानंतर ना हे सांगितलंय की जे काही स्पेस आणि टाइम आहे ते एक फॅब्रिक, फॅब्रिक म्हणजे काय, कापड, कापडासारखं आहे. स्पेस आणि टाइम किंवा गुरुत्वाकर्षण जे म्हणतो ते कापडासारखं आहे. कसं काय कापडासारखं आहे, तर त्यांनी इथं ते प्रयोग करून सांगितलंय, सिद्ध केलंय किंवा प्रयोगांती त्यांनी हा निष्कर्ष काढलाय विज्ञानाने, की एकतर स्पेस आणि टाइम हे वेगळे नसून एकत्रित चालतात. त्यामुळे लांबी, रुंदी, उंची हे एकच लागू होत नाही, तर काळ किंवा ठिकाण हे जे काही आहे तेही लागू होतं. तर ह्या चारही गोष्टी एकत्रितपणे जेव्हा येतात तेव्हा हे वेळेचं गणित जुळून येतं. ह्याला स्पेस टाइम म्हणजे हे एकत्रित 4 आयाम झाले ना. आता ते 3 आयाम म्हणजे काय, लांबी, रुंदी, उंची, आणि चौथा त्याच्यात स्पेस ऍड झाला म्हणजे चौथं झालं, 4 डायमेन्शन झाले. मग हे चारही आयामांची रचना एकत्रितपणे जी आहे त्याला स्पेस टाइम फॅब्रिक म्हणतात. मग आईन्स्टाईनने जो सापेक्षतेचा सिद्धांत मांडला त्याला त्यांनी ही फॅब्रिकता किंवा हे लवचिक कापडासारखं आहे म्हणून सांगितले, गुरुत्वाकर्षण किंवा हे स्पेस टाइम जे काही आहे. तर ते लवचिक कापडासारखं म्हणजे कसं काय, का ते तसं आहे, तर जे ब्लॅक होलची कन्सेप्ट आहे त्या ब्लॅक होलच्या कन्सेप्टनुसार, ब्लॅक होल म्हणजे खूप जास्ती घनता किंवा जडत्व किंवा ग्रॅव्हिटेशन, काय म्हणू, गुरुत्वाकर्षण. मग जितकं जास्त, समजा एखादी जाळी घेतली तर ती पुढं हे आहे, इथं तुम्ही बघू शकता ही आकृती, की एखादी जाळी घेतली आणि त्याच्यात वरनं एकदम घनत्व असलेला जाड असा लोखंडाचा किंवा मेटलचा भरीव असा गोळा टाकला तर काय होईल, ती जाळी वाकेल म्हणजे खाली जाईल ना. जसं की सर्कशीमध्ये बघितलं असेल तुम्ही, की ते प्रयोग करत असतात, सर्कशीतले प्रयोग करणाऱ्या त्या मुली असतात त्या त्या जाळीवरती प्रयोग करत असतात ना, वेगवेगळ्या त्यांच्या काय असतील त्या कृती. तर ती जाळी कशी असते, जेव्हा ती व्यक्ती उडी मारते तेव्हा ती जाळी खाली जाते. तर ती कन्सेप्ट या स्पेस टाइम फॅब्रिकमध्ये येते. तर कर्व तयार होतो, क्युरेटिव्ह म्हटलंय ना, कर्वेचर म्हटलं याला, की जसं की तो गोळा, घनत्व किंवा भरीव गोळा टाकल्यावर जाळीमध्ये खाली ती जाळी वाकते ना, खाली जाते, तेव्हा तिचा शेप कसा होतो, वक्र, क्युरेचर मध्ये येतो. इथं आपण चित्रात बघतोय तसा. तर त्यांनी आईन्स्टाईन याला रबर शीटची उपमा दिली आहे, की जड गोळा टाकल्यावर ते वागतंय. तसंच ग्रह, तारे आणि ब्लॅक होल स्पेस टाइम जे म्हणजे हे जे आहेत ते त्या क्युरेचर कन्सेप्टला वाकवतात किंवा त्यामुळं ती वागते, किंवा त्या गुरुत्वाकर्षणामुळं ही जी काही सापेक्षताचा सिद्धांत सांगितला त्याच्यामध्ये ही वागते, म्हणजे ती लवचिक आहे म्हणून सांगितले, काय, गुरुत्वाकर्षण. मग हे गुरुत्वाकर्षण म्हणजे आईन्स्टाईन काय म्हणत होता, आईन्स्टाईन म्हणत होता की गुरुत्वाकर्षण एक शक्ती आहे. त्यांनी पहिला जो काही प्रयोग केला गुरुत्वाकर्षण शक्तीचा सांगितला तो काय होता, सफरचंदाच्या झाडावरनं सफरचंद खाली का पडलं, कारण गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं. बरोबर, हे वाक्य आपल्या सगळ्यांना पाठ आहे, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं सफरचंद खाली पडलं. तर आईन्स्टाईन म्हणतो गुरुत्वाकर्षण एक शक्ती आहे, पण आईन्स्टाईनच म्हणतो तर शक्ती आहे. पण खरं बघितलं तर ही जी कन्सेप्ट जेव्हा आपल्याला वक्रतेची येते म्हणजे लवचिकतेची येते तेव्हा त्याला शक्ती नाही म्हणता येणार, म्हणजे हे शब्दांचे खेळ आहेत ऍक्च्युली, त्याला शक्ती नाही म्हणता येणार, ती वक्रता आहे.
ती शक्ती नाही आहे. जर ते जडत्व किंवा तो घनत्व भरीव गोळा काढला तर पुन्हा ती नॉर्मल राहील, वक्र नाही राहणार, बरोबर. गुरुत्वाकर्षण शक्ती ज्याला आपण म्हणतोय ती. त्यामुळं हे जे काय आहे ते टाइम डायलेशन आहे, ग्रॅव्हिटेशनल टाइम डायलेशन आहे. मग ब्लॅक होल जवळ जसं जातो तर आपण बघितले ना बर्म्युडा ट्रायंगलची कन्सेप्ट, खूप सारे त्याच्यावरती न्यूज होत्या मध्यंतरी, म्हणजे खूप वर्षांपूर्वी, किंवा आत्ताही ते ब्लॅक होल कन्सेप्ट, बिग बँग थेरी वगैरे वगैरे जे ऐकतो आपण, ते सगळं याच्याशी, या विज्ञानाच्या कन्सेप्टशी रिलेटेड म्हणण्यापेक्षा ते जे काही जाणवलंय त्याचा अभ्यास जेव्हा शास्त्रज्ञांनी केला तेव्हा ही वक्रता कळली. मग त्याच्यामध्ये आता उदाहरण जे येत आहे बिग बँगचं म्हणा किंवा ब्लॅक होलचं, ते आता आपण पुढे आणखीन बघूच की कसं ते काम करतंय. जे काय म्हटलं जातंय त्या बर्म्युडा ट्रायंगलमध्ये किंवा बिग बँग थेअरीमध्ये किंवा ब्लॅक होलमध्ये, जे काही जात आहे ते परत येत नाही, सगळं नष्ट होतंय, त्याच्याबद्दल काहीच कळत नाही. मग ते कितपत खरं आहे ते आपण बघूयात पुढे. हे विज्ञानाच्या दृष्टीनं बघतोय आपण. तर मग हे टाइम डायलेशन जे आहे त्याच्यासाठी जीपीएसचं उदाहरण, आपण हल्लीच्या जगात रोज मॅप वापरतो ना, कुठेतरी दुसरीकडे अनोळखी ठिकाणी गेलो की, तो मॅप कुठल्या कशाच्या आधारावर चालतो, तर हे टाइम आणि स्पेस जे काही आहे त्याच्या आधारावरती, टाइम डायलेशनच्या आधारावरती चालतो. मग आता जर जीपीएसचा उपयोग आपण करतोय किंवा गुगल मॅप वगैरे आपण वापरतोय, तर हे मॅप जे आहेत ते कशाच्या आधारावरती चालतात, या जीपीएसच्या आधारावरती. जीपीएस म्हणजे काय की इथं सॅटेलाइट म्हणतो आपण त्याला, इथं बघू शकता तुम्ही, इथं चित्र आहे उजवीकडं. तर ते सॅटेलाइट पृथ्वीच्या बाहेर असतं ना, पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर सोडलंय ते. मग जसं मगाशी सांगितलं, स्थळ जे आहे ते मॅटर करतंय, कारण की पृथ्वीच्या आतमध्ये आहे ते तोपर्यंत ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्ती आहे. पृथ्वीच्या बाहेर गेलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कमी होतो. मग जेव्हा तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होतो तेव्हा वेळही बदलतो, बरोबर. वेळ सुद्धा बदलतो. मग हे टाइम डायलेशन म्हणजे काय, तर आपला जो मॅप आहे ना, तो मॅप सॅटेलाइटच्या आधारावरती चालतो, या जीपीएस उपग्रहांच्या आधारावरती चालतो, आणि यांना तो सापेक्षतेचा नियम लागू पडतो. कसा लागू पडतो, तर हे जीपीएस जे आहे ते पृथ्वीपासून 20,200 किलोमीटर वरती प्रचंड वेगानं वरती उंचावरती फिरत आहे. मग आईन्स्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार जी काही उपग्रहांमधली घड्याळं जी आहेत ती पृथ्वीच्या घड्याळांपेक्षा 38 मायक्रोसेकंद पुढे चालतात किंवा पुढे जातात, घालवलं जातं त्यांना. का, कारण की तिथं वेळ हळू जातोय, बरोबर. जसं मगाशी ट्विन पॅराडॉक्स, जुळ्या भावांचं उदाहरण दिलं, म्हणून तिथला जो वेळ आहे आपल्या पृथ्वीवरच्या घड्याळापेक्षा 38 मायक्रोसेकंद, सेकंद नव्हे मायक्रोसेकंद पुढे ठेवला जातो जाणीवपूर्वक, किंवा पुढे घेतला जातो. का, कारण की जर तो घेतला नाही तर आपल्या पृथ्वीवरती जो आपण मॅप बघतो जीपीएसच्या आधारावरती, तो स्थान चुकीचं दाखवेल, हा फॅक्ट आहे. आणि किती चुकीचं दाखवेल बघा, 38 मायक्रोसेकंदांचा इम्पॅक्ट किती होतो, तर जर ते 38 सेकंद पुढे नाही घेतलं तर आपण जो मॅप इथं बघतोय जीपीएसच्या आधारावरती, तो 10 ते 11 किलोमीटरचं चुकीचं स्थान दाखवेल. किलोमीटरचं, मीटर नाही, किलोमीटर. मग आपल्याला 10 किलोमीटर जायला किती वेळ लागतो, खूप रस्ता खूप छान असेल तर आपण 20-25 मिनिटात जाऊ, 20 मिनिटात जाऊ. रस्ता खराब असेल तर अर्धा तास, पाऊण तास, 1 तास असं लागेल. मग जर 38 मायक्रोसेकंद जीपीएस वरचं घड्याळ पुढं नाही ठेवलं, मेंटेन नाही केलं, तर आपल्या मॅपमध्ये 10 ते 11 किलोमीटरचं चुकीचं स्थान दाखवलं जातं. मग ते पुढं घेऊन जाईल 10-11 किलोमीटर, मागं घेऊन जाईल उजवीकडे डावीकडे जे काही असेल ते. तर हे आहे टाइम डायलेशन. हे सगळ्यात ठोस उदाहरण आपल्या रोजच्या आयुष्यातलं सध्याचं आहे. मग हे जे तंत्रज्ञान आहे, ह्या तंत्रज्ञानाचा जो काही वापर करतोय आपण, जीपीएस जो आहे तो आत्ताच्या टेक्नॉलॉजीनुसार, सापेक्ष सिद्धांताच्या नुसार किंवा टाइम डायलेशनच्या कन्सेप्टनुसार चालतो, किंवा तो स्वयंचलित आहे. स्वयंचलित म्हणजे काय, आता प्रत्येक वेळी कोणी जाऊन पृथ्वीच्या बाहेर जाऊन त्या सॅटेलाइटचं टायमिंग चेंज नाही करत बसणार. त्याच्यामध्ये अशी सिस्टीम बसवली की पृथ्वीच्या घड्याळापेक्षा ते कायम 38 मायक्रोसेकंद पुढे राहील. तर ते स्वयंचलित आहे. जे काही जीपीएस आपण बाहेर सोडलेले आहेत, म्हणजे वरती फिरणारे आहेत पृथ्वीच्या वरती, ते हे आईन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार केवळ सिद्धांतिक नाही आहे म्हणून सांगितलं, तर ते रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये वापरलं जातं. तर काळ हा निरपेक्ष नसून तो वेग आणि गुरुत्वाकर्षणावरती अवलंबून आहे, आणि तो बदलतो. तो एकच नाही आहे, सगळीकडं परिपूर्ण नाही आहे, तो अवलंबून आहे.
म्हणजे इथं पुन्हा जसं पुढे जाऊ म्हणजे काय, थोडक्यात इथं आपल्याला कोणी बरोबर सांगितलं आणि कोणी चुकीचं सांगितलं याच्यात आपल्याला अडकायचं नाही. आपल्याला हे शिकायचं आहे की जशी जशी चेतना वाढते तशा पुढच्या गोष्टी कळायला लागतात, पुढच्या डायमेन्शनच्या गोष्टी कळायला लागतात. म्हणून आपल्याला चेतना वाढवायची आहे. बाकी हे समजून घेण्याचा उद्देश हाच आहे, हे सगळं शिकण्याचा. का आपण हे सगळं जाणून घेतोय, आपल्याला आपली चेतना वाढवायची आहे. जसं पहिल्या शास्त्रज्ञांनी सांगितले की टाइम सगळीकडे सारखीच आहे, परिपूर्ण आहे. दुसऱ्या शास्त्रज्ञांनी काय सांगितलं की नाही, सगळीकडे सारखी नाही आहे. आणि आत्ताही आपण अनुभवतोय, भारतात टायमिंग वेगळं असतं, अमेरिकेत वेगळं असतं, ऑस्ट्रेलियात वेगळं असतं, आणखीन कुठल्या वेगळ्या भागात वेगळं, वेगळ्या देशात वेगळं टायमिंग आहे. का आहे ते? कारण ते स्थान आणि वेग आणि या गुरुत्वाकर्षणावरती अवलंबून आहे. स्थानावरती तर म्हणजे ते चौथं डायमेन्शन सांगितलंय, लांबी, रुंदी, उंची सोडून चौथं जे आहे त्याच्यावरती अवलंबून असतंय. म्हणून हे टाइम डायलेशन कन्सेप्ट पुढच्या शास्त्रज्ञाने सांगितली, जेव्हा त्याची म्हणजे पुढच्या म्हणजे काय की जेव्हा चेतना वाढली तेव्हा हे पुढचं आणखीन कळायला लागलं. म्हणजे एवढी चेतना वाढेल तेवढं आणखीन ज्ञान समजायला लागेल, अंडरस्टँडिंग जास्ती होईल. म्हणून चेतना वाढवायची. चेतना वाढवण्याचे जे काही उपाय आहेत, टेक्निक आहेत, आपल्या ग्रुपपेक्षा आणखीन चांगल्या कुठंच नाही सांगितल्या गेलेल्या आहेत. कितीही भरकटलो फिरून आलो तरी नाही मिळणार आहेत त्या. त्यामुळे जे आहे हातात ते आधी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. हे शिकू ते शिकू, हे पण करायचंय ते पण करायचंय, हे करण्यापेक्षा जे ऑलरेडी आपल्या समोर आलंय ना करण्यासाठी, ते करणं, आत्मसात करणं जास्ती महत्वाचं आहे. ज्ञान आणि हे तर सगळीकडे फुकट वाटलं जात आहे. म्हणजे एका क्लिकवरती सगळीकडे आहे ते आता. माहितीचं जगच म्हटलं याला आता. तर ह्या माहितीच्या जगात माहिती सगळीकडे मिळेल, पण इम्प्लिमेंटेशन पार्ट कुठेच नाही मिळणार आहे. तो आपल्यालाच करावा लागतोय. त्याचं कुठलं इन्स्ट्रुमेंट आलं नाहीये की करून देईल कोणी म्हणून. ते आपल्यालाच करायला लागेल. चेतना वाढवून कोणी देणार नाही, आपल्यालाच वाढवावी लागेल. कशी वाढवावी लागेल? या सगळ्या टेक्निक इम्प्लिमेंटेशन करून. मग जोपर्यंत चेतना वाढवणार नाही तोपर्यंत या कन्सेप्ट कळणार नाहीयेत पुढच्या. जसं की या शास्त्रज्ञांमधला भेद कळतोय ना आपल्याला. आधीच्या काळातला शास्त्रज्ञ काय म्हणत होता, नंतरच्या काळातला शास्त्रज्ञ काय म्हणतोय, आत्ताचे शास्त्रज्ञ काय म्हणतात, वेगळं वेगळं आहे ना हे सगळं. मग हा जो वेळ आहे तो भौतिक स्थितीमधला वेळ जो आहे तो आपण घड्याळानं मोजतो, सेकंद, मिनिट, तास. जो की पृथ्वीवरती आपल्या प्रत्येक देशानुसार जो काही वेळ आहे तो वेळ, काळ, तास, मिनिटा, सेकंदामध्ये आहे तो सेम आहे. ते विज्ञान अचूक मोजतंय घड्याळाच्या आधारावरती. पण सायकोलॉजिकल जो काही वेळ आहे तो जे ध्यान करतात त्यांना आणखीन त्यांच्यासारखा अनुभव आणखी कोणालाच येऊ शकत नाही सायकोलॉजिकल वेळेचा. मानसिक आणि इव्हन आपण इतर वेळी पण जेव्हा खूप जास्ती दुःखात असतो तेव्हा वेळ जाता जात नाही. फॉर एक्झाम्पल कोणीतरी व्यक्ती जवळची गेली आणि आपण दुसऱ्या ठिकाणावरून तिथे येत असू आणि इतर वेळी आपल्याला तो वेळ खूप पटकन निघून जातो, पण अशी काहीतरी अवस्था किंवा असं काही प्रसंग आला तर तो वेळ जाता जात नाही. बरोबर, म्हणजे हा वेळ आपल्या मानसिकतेवरती सुद्धा खूप जास्ती अवलंबून आहे. मग इथं लिहिलंय, आनंदात वेळ खूप पटकन जातो, कंटाळात हळूहळू जातो, किंवा दुःखात, वेदनेमध्ये खूप हळूहळू जातो. मग हा अनुभव कुठला आहे? हा पण सापेक्षतेचाच अनुभव आहे ना, व्यक्ती सापेक्ष अनुभव आहे हा. तर अशा पद्धतीने वेळ वेगवेगळा आहे. मग वेळ खरा आहे का खोटा आहे ते आपणच ठरवायचं. आता उत्तर प्रत्येकाने द्या, ग्रुपवरती लिहा. म्हणजे आता इतके जण असतात सेशनला पण लिहिणारे खूप कमी आहेत, कारण की आपण इम्प्लिमेंटेशन करत नाही आहे, चेतना वाढवण्यासाठी कष्ट घेत नाही आहे स्वतःवरती. जितका आळस करू तितका जास्ती वेळ राहायला लागेल आपल्याला इथं. तर होलोग्राम आली कन्सेप्ट पुन्हा याच्यात. काय आहे होलोग्राम म्हणजे? जसं की 3 डायमेन्शनचं सांगितलं, आता पृथ्वी जी आहे ती 3 डायमेन्शन मध्ये आहे, लांबी, रुंदी आणि उंची. बरोबर, त्याला 3 डायमेन्शन म्हणतात. आणि वेळ जी आहे ती 4 डायमेन्शन नुसार मोजली जाते, ज्याच्यामध्ये स्थळ पण ऍड होतं. मग हा होलोग्राम म्हणजे काय आहे? तर अशी प्रतिमा म्हणजे पिक्चर, इमेज, जी की द्विमितीय 2 डायमेन्शन पृष्ठभागावर 3 डायमेन्शन माहिती साठवते. म्हणजे काय? समजा एखादं ठिकाण आहे किंवा एखादी जागा आहे, त्या जागेवरती त्या जागेचं डायमेन्शन 2 डायमेन्शन 2 डायमेन्शन असेल तर तिच्यामध्ये तो काय म्हणू आपण, ती क्षमता असते की 3 डायमेन्शनची माहिती साठवण्याची. म्हणून आता आपल्याला भविष्यातल्या किंवा पुढच्या डायमेन्शनच्या माहिती किंवा गोष्टी का कळतायत, तर जरी आपण 3 डायमेन्शन मध्ये असलो किंवा 4 डायमेन्शन मध्ये जरी असलो तरी 5व्या डायमेन्शनच्या गोष्टी कळण्यामागचं कारण काय आहे की होलोग्राम ही कन्सेप्ट आहे त्याच्या मागं. जसं की लेसर प्रकाशाच्या साहाय्याने एखाद्या वस्तूची संपूर्ण माहिती, हे ठीक आहे, हे सायंटिफिकली एन्कोड केली जाते वगैरे वगैरे. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड जे असतात आपले, त्याच्या मागं एक सोनेरी पट्टी चमकणारी असते, ते एक होलोग्रामचं उदाहरण आहे म्हणून सांगितलेलं आहे.
तर मग हा होलोग्राम म्हणजे काय, होलोग्रामचा प्रिन्सिपल काय आहे, तर 1993-95 मध्ये ह्या ज्या शास्त्रज्ञांनी ते होलोग्रामचं प्रिन्सिपल सांगितले की विश्वातली कोणतीही 3D कन्सेप्ट जी आहे ती त्या प्रदेशातली 3D प्रदेशातली सगळी माहिती 2D सीमेवरती संपूर्णपणे एन्कोड केली जाऊ शकते. म्हणजे 4 डायमेन्शन मधली सगळी माहिती 3 डायमेन्शन मध्ये एन्कोड केली जाऊ शकते. हे सायंटिफिक कन्सेप्ट आहे, होलोग्राफिक प्रिन्सिपल म्हणतात त्याला. म्हणजेच व्हॉल्यूम मधील माहिती त्याच्या सरफेसवर एन्कोड केली जाते. आता ही पुन्हा सायन्सची कन्सेप्ट आहे. तर ब्लॅक होल जे म्हटलं ते थर्मोडायनामिक्स किंवा स्ट्रिंग थेरीच्या गणिताच्या विश्लेषणानुसार अस्तित्वात आलं किंवा कळालं. हा एक पुन्हा गणिताच्याच ह्याच्यावरती तो प्रयोग करून बघितलेला आहे. तर मग हे ब्लॅक होल जे आहे ते स्टीफन हॉकिन्स आहेत, त्यांच्या संशोधनानुसार ब्लॅक होल म्हणजे एक माहिती नष्ट होणारं ठिकाण आहे किंवा आहे का असा प्रश्न इथे विचारला. तर आपल्याला जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतंय, ब्लॅक होलच्या जवळ गेल्यावर किंवा त्याच्या सानिध्यात आल्यावर सगळी माहिती नष्ट होते का? आत्ताची जी ही कन्सेप्ट सांगितली होलोग्राम म्हणजे काय त्याच्यानुसार विचार केला तर ब्लॅक होलच्या आजूबाजूला किंवा त्याच्या सानिध्यात गेल्यावर सगळी माहिती नष्ट होते काय? तुम्हाला काय वाटतं चॅट बॉक्स मध्ये सांगा. किंवा आतापर्यंत आपण ऐकलंय ना बातम्यांमध्ये आणि आणि कुठे कुठे काय काय, तर ती माहिती नष्ट होते का? काय वाटतं तुम्हाला? ब्लॅक होल किंवा हे नाही नाही होत. नाही होत. येस. तर ही जी आता होलोग्राफिक प्रिन्सिपल सांगितलं ते त्याचसाठी सांगितलं की एकतर गुरुत्वाकर्षण तिथे जास्ती आहे, खूप जास्ती आहे माहिती आहे, पण आतापर्यंत जे म्हटलं जातंय की किंवा कैलास पर्वतावरती एक पोर्टल एकदम बेस्ट एक्झाम्पल ब्लॅक होल पेक्षा पण पोर्टल आपल्या भाषेत म्हटलं तर हे पोर्टल म्हणजे काय, तिथे पुढची माहिती मिळते म्हणतो ना आपण. आणि ब्लॅक होलमध्ये माहिती नष्ट होते असं आपल्याला सांगितलं गेलंय, पण सायंटिफिकली सुद्धा तिथं माहिती नष्ट होत नाही, कारण होलोग्राफिक प्रिन्सिपल तिथं वापरलं जातं किंवा अस्तित्वात आहे. म्हणजे काय आहे की इथं इथं बघूयात अजून पुढे. येस, एडीएस स्पेस आणि ग्रॅव्हिटेशनल थेरी पुन्हा हे सायंटिफिक कन्सेप्ट आहेत की उच्च आयामातला जो काही सिद्धांत आहे तो कमी आयामातल्या ठिकाणी माहिती त्याची मिळू शकते, ठेवू शकतो आपण त्याची माहिती. हे होलोग्राफिक प्रिन्सिपलचं उदाहरण त्यांनी सांगितलंय. तर मग इथं मूवीचं हे सांगितलंय की आपण मूवी बघायला जातो किंवा मूवी प्रोजेक्टर अॅनालॉजी सांगितली तर 2D फिल्मवरनं 3D अनुभव निर्माण करणं. जसं की 3D मूवी बघणं असतं ना, 3D 7D मॉलमध्ये असतं बघा, मूवीमध्ये पण असतं. तर 3D कन्सेप्ट किंवा 3D अनुभव कधी कधी घेतो आपण, तो गॉगल घातला की आपल्याला 3D दिसतं, बरोबर. त्याच्यामध्ये ती होलोग्राफिक प्रिन्सिपल आहे की जे काही दिसतंय भले ते म्हणजे खोटं पण म्हणता येणार नाही आणि खरं पण म्हणता येणार नाही असा कन्सेप्ट आहे तो थोडक्यात. तर मग अध्यात्माच्या दृष्टीनं ते माया किंवा सायम्युलेशन थेरी म्हणू आपण त्याला. होलोग्राफिक प्रिन्सिपल म्हणजे सायम्युलेशन थेरी तिथं वापरात येते. तर मग हे ब्लॅक होलमध्ये काय होतंय एक्झॅक्टली, जो आता प्रश्न विचारला तो की ब्लॅक होल हे अत्यंत घनतेचं ठिकाण म्हटलं जाते, गुरुत्वाकर्षण म्हणू आपण त्याला, प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेलं ठिकाण आहे ते, जिथं जिथं आपल्याला प्रकाशाचा वेग दिसू शकत नाही. फक्त तो आपण जाणून घेतलाय विज्ञानाच्या दृष्टीनं, पण जर आपल्याला विचारलं की प्रकाशाचा वेग कळतोय का तुम्हाला, तर नाही कळू शकत. फक्त आपण डोळ्यांनी बघतोय तो प्रकाश, बरोबर, एवढंच आहे. पण या ब्लॅक होलमध्ये सांगितलं की तो प्रकाशही सुटू शकत नाही, इतकी घनता त्याच्यामध्ये आहे. मग आईन्स्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार हे ब्लॅक होल आहे ना, ते स्पेस आणि टाइम आहे ते वाकवतोय, काळावर त्याचा प्रभाव होतोय. कारण की घनतेमुळं, गुरुत्वाकर्षण प्रचंड असल्यामुळं तिथं वेळ मंद होतोय किंवा जे काय ते आतमध्ये खेचलं जातं म्हटलंय, आणि खेचलं जातंय म्हणजे त्याच्यातनं ते नष्टच, म्हणजे तरंगांमध्ये त्याचं रूपांतर होतंय म्हटलं तरीच हरकत नाही. मग त्याच्याबरोबर त्याची इन्फॉर्मेशन नष्ट होते काय? नाही होत इन्फॉर्मेशन नष्ट. का होणार नाही? कारण तिथं होलोग्राफिक प्रिन्सिपल वापरात आले. मग इथं वॉर्म होलचं पण उदाहरण दिलंय की वर्म होल म्हणजे काय आहे की
स्पेस टाइम मधली एक कन्सेप्ट आहे जी की पोर्टल, आता मी उदाहरण दिलं की बरेच असे ठिकाण आहेत की पोर्टल म्हटलं जातं तिथं, की तिथं गेलं की कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेला कनेक्ट होतं असं म्हटलं जातं. ते हल्ली हल्ली आपल्याला कळायला लागलं गोष्टी एक 5-7 वर्षापूर्वीपासून. तर हे वर्म होल्स आहेत ते त्याप्रमाणे आहेत की स्पेस टाइम मधील एक काल्पनिक बोगदा जो दोन वेगळ्या ठिकाणांना किंवा काळांना जोडतो. आणि आईन्स्टाईन आणि रोजनब्रिज यांनी हा सिद्धांत सापेक्षतेच्या समीकरण जे किंवा तो सिद्धांत आहे त्याच्याशी त्याची शक्यता आहे असं सांगितलंय. मग वार्म होल्स आहेत ते काय करतात, टाइम ट्रॅव्हल म्हणून हे पोर्टल आहेत, ते पोर्टलमध्ये पण काय होतं, टाइम ट्रॅव्हलिंग होते असं म्हटलं जातं. मग आपल्या पुराणांमध्ये किंवा महाभारतात, रामायणात आपण बघितले ना, नारद मुनी काय करायचे, ते ही टाइम ट्रॅव्हलच करायचे. लगेच एका सेकंदात इकडून तिकडं जाणं किंवा एका युगातनं दुसऱ्या युगात जाणं वगैरे हे त्यांच्याकडे होतं. तर हे एक उदाहरण खूप छान आहे. तर मग हे ब्लॅक होलमध्ये माहिती नष्ट होत नाही. का होत नाही? जरी म्हणजे आपल्याला दिसताना हे खूप घनत्वाचं ठिकाण दिसत असलं तरीही इथं त्यांनी सांगितलंय की ते ब्लॅक होलचा जो सरफेस आहे, ब्लॅक होलच्या आतमध्ये जायची गरज नाहीये काय नष्ट होतंय किंवा माहिती राहते की नाही बघायला. तर या होलोग्राफिक प्रिन्सिपलनुसार 2 डायमेन्शन वरती 3 डायमेन्शनची माहिती असते किंवा एकत्रित एन्कोड केली जाऊ शकते, एन्कोड होते. तसंच त्या ब्लॅक होलमध्ये आतमध्ये जायची गरज नाही, कारण आतमध्ये गेलं की सगळं नष्ट होतं हे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्या सरफेसवरून माहिती मिळू शकते. जे काही आतापर्यंत आपण ऐकलंय की जी काय माहिती आहे ती नष्ट झाली, तर ती नष्ट नाही होत. ती त्याच्या सरफेसचा अभ्यास केला तर त्याच्या आतमध्ये काय काय गेलंय, काय काय नाही, काय आहे हे सगळं कळू शकतंय सरफेसवरून, ह्या होलोग्राफिक प्रिन्सिपलवरून. तर आपण त्याचा एक व्हिडिओ बघूयात. मी रेकॉर्डिंग बंद करते.